हाय गाईज, आम्ही आता चेंज करून थोडंसं फोटोशूट करून येतो. मग भेटूया. आम्हाला थोडा टाइम भेटला बिकॉज आम्ही लवकर रेडी झालो. हाय गाईज, मॉर्निंग झाली आहे. 8 वाजून गेले. मी आणि श्रवण रेडी हो. बाकीचे अजून काही आले नाही, पण आम्ही फोटोशूट करायला येऊन गेलोय. सो कुठे फिरायला येणार तर लवकर उठत जा, म्हणजे कसं यस, आमचे बाकीचे उठतायत आणि आता आंघोळ करताय. आम्ही आता परत कपडे चेंज करू आणि अजून थोडेसे व्हरायटीमध्ये फोटो येतील आपले. बाकीच्यांना काही संदेश आहे तुझा, मेसेज? हा, तेच आहे. तुमचं जसं रेडी झालंय, पण 2 नंबर हे सेकंड हे रेडी झालेत. तर थम्सअप, बिग थम्सअप तुम्हाला. आता तुमचंही फोटोशूट मस्त होईल. आता काढतील प्रेम दादा. आणि आज अजून एक नवीन बदल आहे की मयुरीने जीन्स घातली. मयुरी 1 नंबर दिसते. मयुरी, काय बोलायचंय तुला? रोज साडी घालते, आज जीन्स घातली. पण तुला माहिती तुझी प्रतिक्रिया मला नको होती, पण ओके बोलली, तुझं ठीक आहे. मेन प्रतिक्रिया तुझी. मयुरीने तिची प्रतिक्रिया दिली, ती आज खूप खुश आहे जीन्स घालून. पण तुला कसं वाटतंय? मला भारी वाटते. सरप्राईज दिलं. तुझंही काहीतरी काम बनतं की तू तिला आज गॉगल विगल काहीतरी छोटं मोठं गिफ्ट तू आज तिला द्यायला पाहिजे. छान दिसते बरं का, भारी दिसते. आणि सगळ्यात भारी दिसते ती हे पली बेबी. मला ब्रेकफास्ट फ्री होता आणि हे पण रेडी झालेत. हे ब्रेकफास्ट करायला आले. काय खायचं बेबी? ब्रेकफास्ट मध्ये ऑरेंज ज्यूस आहे का? ऑरेंज ज्यूस आहे, जाम, बटर, ब्रेड, उत्तप्पा, पुरी, सांबर, छोले भटुरे, चटणी. पण एकदम छान आहे. एकदम छान आहे. हे बघा, काकांनी आज पुरी भाजी आणि उत्तप्पावर हे केलंय. पण फायदा नाही आहे, आमचा आज फास्ट आहे. पण रायाला खाऊ घालून देऊ. तर आमच्या आता शीतल मावशी पण आल्या आहेत. शीतल मावशी, इकडून या. असं खूप भारी दिसतायत तुम्ही. फर्स्ट टाइम आहे का तुमची जीन्स? फर्स्ट टाइम. भारी दिसतायत तुम्ही. माझ्या आग्रहामुळे खरंच घातली पाहिजे. काय काका? हा? नाही, जीन्स घातली पाहिजे की नाही? ते असं घालायला पाहिजे. भारी दिसते. मावशी खुश. आम्ही क्रोला पण बोलवलं कारण की आम्हाला अनलिमिटेड ब्रेकफास्ट. मावशी, आपल्या किती प्लेट वाचल्या? आपण आज नाही खाल्लंय. आपल्या किती प्लेट वाचून गेले? खरंच मग वाचू दे, पण आपला उपवास महत्वाचा आहे. हा, तेच तर. आपल्याला माणसांनी एवढ्या दूर फिरायला आणलं ना, पण त्यांच्यासाठी उपवास करणार नाही. मग त्यांना कसं वाटेल? बरोबर आहे. त्यांच्या मनात बघायचं, त्यांना कसं वाटेल ते नाही, पण आपल्या मनाला पटणार नाही. आपल्याला जाऊ दे, पण त्यांच्या मनाला जास्त दुखावते. काय रे, केवढे रंग बदलले. बरं झालं या उपाय कावगल्ले. ब्रेकफास्ट मागे घेऊन जा, व्यवस्थित मागे घेऊन जा. तुम्हाला फक्त आज नाश्ता, दुपारचं जेवण नाही. आम्ही पूर्ण दिवस उपवास आहे ना, म्हणून आताच खाऊन घ्या. नो जेवण. नाश्ता खाऊन घेऊ आम्ही 2 टाइम. हा चालेल, 2-3 टाइमचा खा, पण फक्त नाश्ता. पाऊस आहे. बाय बाय कोलम बीच. सर्वांचं कालचं ट्रिप कशी झाली? कोलम बीच कसं होतं? एकदम मासे, रात्रीचे मासे कसे होते? 1 नंबर. हा, चालेल. रिसॉर्ट कसा होता? आवडला सर्वांना? आता कुठं जातोय आपण?
चला भेटूया तिथं. धन्यवाद. कन्याकुमारीला जात होतो तर रस्त्यात थांबलोय. कशासाठी? आम्हाला इथलं नारळ पाणी आणि ताडगोळा घ्यायचा होता. इथले नारळ बघा, कलर वेगळाच आहे यांचा. आज आपण हे ट्राय करू. हे काय आहे? खात तू ताडगोळे एवढे घेऊन जायचे का? आता आम्ही ऑन द वे थांबलो होतो कन्याकुमारी जाताना. तर यांना नारळ पाणी प्यायचं होतं. ते सर्व तिथे आहे. अश्विनी इकडे का आली? तिकडे का आली? तुला फ्रूट हवं होतं का? वा वा वा. हे बाई देते का? ओके ओके. अजून घेऊन घे, जास्त घेऊन घे. हे कारगोळा आहे. असं कवर असतं, थोडंसं ओपन झालं काय असं घेऊन घ्यायचं. आणि थोडं वरती लिक्विड असतं. आणि मग त्यानंतर हे जे कवर आहे हे असं काढायचं, नखांनी काढायचं. आणि मग आई सफल खायचं. वट पौर्णिमेनिमित्त आमच्याकडे आता जांभूळ सुद्धा आलेले आहेत. यस. वेलकम टू कन्याकुमारी. तर आम्ही येऊन पोहोचलोय आता कन्याकुमारीला. खूपच गर्दी दिसते इथं. का वाटतं मामा आज आपलं प्लॅन पते होईल का नाही? हो, ओके होऊन जाईल. ओके होईल ना? सर्व दर्शन सर्व. अटेन्शन प्लीज. आपण सर्वजण आता कन्याकुमारीला पोहोचलेलो आहे. 4-5 पॉइंट आहेत. सर्वांनी लवकर लवकर आपटून टाइमपास करायचा नाही कोणी. इथं माझी बॅग राहिली, हे राहिलं, ते राहिलं. जिसका पार्सल लेके जल्दी भाग जाने का. आम्ही आता कन्याकुमारीला येऊन गेलोय. इथे गॉगल घेणं चालू आहे. आणि आमचं हॉटेल हे गोपी निवास ग्रँड. नवा चष्मा घेतला 100ला 2. 100ला 2 घेतले. महाग पडले पण कन्याकुमारीला 100ला 3 पाय भेटतात. कंपनी का वोट पे नहीं मारने का, इधर मारने का. नोट टेकन अरे मोबाईल अच्छा के काय लग रहा आई सेफ्टी के लिए. हाँ आया कि कसा डिस्प्ले है? अच्छा नहीं दिख रहा. नहीं दिन रहे आप. ये लो. है उसके पास. थँक यू. ये फ्री देंगे तो लेंगे, नाही तो हिंदू. मग 100ला 2च घेतले आपण. एक द्यायला पाहिजे फ्री. तर आम्ही आता आलेलो आहेत. हा चल आता एंट्री करू. आपलं हॉटेल जरा रिव्ह्यू दे. हाँ चल पुढे. आम्ही हॉटेल मध्ये आलोय. आता आम्ही सगळे बॅगा बसवतोय. या बॅगा. आम्ही येऊन गेलोय गोपी निवास ग्रँड कन्याकुमारी. हे बघा इथे खायचं. त्याला पुढे चल. हे हॉटेल आहे. लिफ्ट नाही आहे. लिफ्ट नाही जाऊ दे. आले बघा सगळे इकडे. असं आहे. ओ खूप मोठी आहे ती. कोणत्या फ्लोअरला आहे माऊ? फर्स्ट फ्लोअरला आहे. आता नाही मावलं तिच्यात काहीच. कोणते चालू आहेत? फर्स्ट शिवलाव घेरे. या आहेत आमच्या रूम. इधर हे मयुरी वहिनी. इधर हे लिफ्ट. अरे काय लोक आहे रे, तुमच्यापेक्षा आम्ही लवकर आलो. इकडे पूजा. आम्ही ठेवून देतो बॅग. इकडे कोण आहे? इकडे हा घ्या आपण. यस. हा आहे आमचा रूम. याचे 3 बेड ऑलरेडी आहेत. हा आमचा रूम आहे. पूजा काय झालं? तू ही रूम घेतली होती. कुठेच व्ह्यू नाही. ऍक्च्युअल व्ह्यू आपल्याला बघायला जायचंय. येस. तू फक्त बेड मध्ये बॅग ठेव. हा बरोबर आहे. ही आहे शहापूर रूम. सेम रूम आहे. यस. ही आहे राक्षीवची स्पायडरमॅन बॅग. वाव. माऊ मागच्या वेळेस तुला खाली झोपायला दिलं होतं ना. ह्या वेळेस तुझ्यासाठी मेन खातिरदारी बघ. सिंगल बेड दिलाय तुला. बघ खुश आहे का तू आता? हा सेपरेट बेड तुला आहे. तुला आम्ही हॉस्टेलला मिस करू दिलं नाही. सेम बेड भेटलाय. चला भैया. डॅडाला सांग. डॅडा चलो.
तुम्ही रेडी झालेत का? हो यस, आम्ही कन्याकुमारीला पोहोचल्यानंतर 10 मिनिटात रेडी होऊन आता जातोय. तुमच्या राज्यात जागा करून लोकांना हा बघते, माझी तयारी झाली आहे, मावची झाली आहे, तात्या रेडी आहे. बाकी लोक काय करतायत ते बघून घेऊ द्या. तुमचं काय राहून गेलंय? झाली तुमची तयारी? चलो फिर थांबा मग एक मिनिट. आम्ही झालोय रेडी. चला चला थांबा, चला, एवढा वेळ नाही आपल्याकडे. चला. आमच्या आई पण रेडी आहेत. तुमचं काय राहिलंय? स्वेटर राहिलंय का? यांचे पण राहिलंय स्वेटर. बाकी सगळं झालंय. हा हे आहे ना? हा चला. अजून तिला घेऊन पकडा आई. सर का यांच्या रूम मध्ये काय राहिलंय? यांच्या रूम मध्ये काय राहिलंय? टोपी राहिली. टोपी सापडली. थांबा. चेतना दाखव तुझा आजचा लुक. यस, चेतनाने चेंज केलंय. माऊ तू याच्यातच कूल आहे, कारण की तुझे याच्यात फोटो निघाले आणि असंही तू पोस्ट करत नाही. चेतनाने आता मनावर घेतलंय ना पब्लिक अकाउंट करायचं. तुला माहिती का? 1 वाजता आहे. आता कन्याकुमारीला आम्ही पोहोचलोय. आता फिरायला जातोय. कारण लुक कम्प्लीट करते. पाऊस नाहीये तरी आम्ही छत्री ओपन केली आहे. ठीक आहे यार, पण कंपनी देते आपल्याला सॅलरी, पण एवढी मार्केटिंग म्हणजे हे चुकीचं आहे. एवढी सॅलरी नाही देते मला जेवढी मार्केटिंग करते. हे चुकीचं. मार्केटिंग करते हा एवढी मला पण द्यायला पाहिजे. वेगळी छत्री धरली होती मागे. असं होतं का? प्लीज थोडासा बोनस इन्सेंटिव्ह काहीतरी असेल तर. रेफर करते. हा याला इन्सेंटिव्ह. कोणता वेफर बिफर अरे चाल पुढे लवकर. चाललोय कन्याकुमारी टेम्पल. आणि हे जे दिसतंय का तुम्हाला ते कन्याकुमारी टेम्पल आहे. हे ते मेन मार्केटच आहे. आता स्वामी विवेकानंद टेम्पलला चाललोय. इकडे तिकीट काढायचंय, इकडून जायचंय. आज गर्दी कमी. आम्ही ऑल डेला आले म्हणून गर्दी कमी, नाही तर आम्हाला मागच्या 2 तास लागले होते. इथे सगळं इकडे तिकीट काउंटर आहे. 100 रुपये फी आहे. आता आपल्याला पुढे जायचं इथे. हे बघ, या तुला बोट दिसत आहेत का? या बोट मधून आपल्याला स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाकडे जायचंय. किती मोठा आहे तो? तू आता बघ ना, खूप उंच आहे. किती time काल लागेल? कसा तो स्टॅच्यू बघितला होता आपण शिवाय. हा त्याच्यामध्ये चढता येतं. हा ते हेच आहे ना त्यांचं, शांती भवन टाईप आहे. आता इथे येते कोणाचं येते? सुरत मध्ये. हा वल्लभभाई पटेल. हा मग तसंच आहे. आपण पण इथे चढायची जास्त गरज नाही. इथे डायरेक्ट आपल्याला बोट सोडेल, थोडंफार पायऱ्या चढायच्या, जायचं. चल मग आता आपण एक्सपिरियन्स करू. हा पहिले तिकीट काउंटर करून तिकीट घेऊन घेऊ मजा. किती पैसे घेतले त्यांनी? ते काही सांगितलं नाही अजून. करताय आता. चलो गाव किधर? महाराष्ट्र. चलो. हे बघा काय लुक आहे. हे बघा. आता आम्ही याच्यात बसून पहिले स्मारकला जाणार आणि मग इकडे जाणार स्वामी विवेकानंदच्या पुतळ्याला. मला वाटलं काहीच गर्दी नाही, पण इथे आहे. 1.5 तास आम्हाला उशीर होऊ शकतो. यस, आता आम्ही बोटने चाललोय. बोट राईड. यस, बोट राईड. किती एक्साइटेड आहात तुम्ही? एक्साइटेड मी खूप आहे. फक्त मला आता असं वाटतं की याला घरी टाकून यायला पाहिजे. राया ते बघ. वाव, आपण या बोट मध्ये जाणार आहे.
फिरण्यासारखं आहे. आम्ही पहिल्यांदा आलेलो आहे. एकदम मस्त ट्रिप झाली. दुसऱ्यांदा आलेले आहेत ना ते आम्हाला गायडन्स ते गायडन्स आहे. ज्या अगोदर तुम्ही आलेले बोलू पाटील, अश्विनी पाटील हे आम्हाला guidance उपलब्ध होतंय. मयुरी आजचे 2 शब्द बोलून दे. हा झालं. काल पण हेच 2 शब्द होते. बोटमध्ये जरा गर्दी होती. पोटमुळे गर्दी होती आणि एन्जॉय करता आली नाही. माऊ एन्जॉय एन्जॉय द एअर. आवरला माझा हा? पण ठीक आहे. किती वाटली तिला त्या बोटमध्ये? हा थोडीसं पुढच्या वेळेस व्हिडिओ इन्सिडेंट असे पाहिले सो थोडं राईट राईट. मला इथे लाईव्ह जॅकेट घालताना ते आठवलं की राया आणि ते मला सेम तेच बेबी. आठवलं. म्हणून ते खूप अवघड काम होतं. म्हणून मी जरा भीती वाटली. अवघड काम होतं ते. चला चांगलं चाललंय ना आई. हा छान आले ना. गाडी चालवली वाटतं. छान आले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पण आलेले होते. इथे त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवतोय आपण. हे बघा किती भारी आहे. Yes. हे मंदिर राया काय पाहिजे तुला? हा इकडे बघ इकडे बघ. काय पाहिजे? काय पाहिजे होतं? चप्पल. सगळेजण आपले आपले बिझी आहेत पण आम्ही खाली कर. सगळेजण आपले आपले बिझी पण आम्ही दोघं आहेत ना. आम्ही व्ह्यू एन्जॉय करतो आणि तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी आम्ही आहे ना सगळं शूट करून आणतो. लक्षात ठेवा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आम्ही पोहोचलो इथे. एवढ्या पायऱ्या राया चढून आलाय. हे उत्तर आहे आणि हे दक्षिण आहे. कसं होतं ते दिसतंय बघा. इथे सगळं केलंय. तिकडून इकडे येतोपर्यंत जुलै म्हणते आणि परत जुलै पासून उलट इकडे जाते डिसेंबर पर्यंत. चला चला इकडे इकडे रस्ता इकडे. आमचं आता इथून सगळं बघून झालंय. फोटोशूट करून झालाय आणि आम्ही आता निघालोय. कुठे? आपल्याला त्या स्टॅच्यूकडे जायचं. या स्टॅच्यूकडे जायचं. आधी आम्ही लास्ट टाइम आलो ना तेव्हा इथं ब्रिज होतं. ब्रिज होतं ना आपण गेलो होतो तेव्हा काम चालू होतं. तेव्हा आपल्याला माहिती नाही की पुढे जाऊन असं ब्रिज पण बनेल. इकडे असं मंदिर आहे बघा. हे इकडून आणि इकडून लगेच कनेक्टिंग ब्रिज आहे. हे बघा. आणि हा ग्लास ब्रिज आहे. राय ती बॉटल फुटून जाईल. कसं करतोय राय? इकडे बघ. इकडे पाणी कुठे राया? हे बघा हे बीच आहे आणि इथे मी उभी आहे. राया कसं करतोय? कसं करतोय? पण झोप 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 राया झोप. पाणीवर झोप. कसं आहे? झोप झोप झोप. रायाला खूप मजा येते. आपल्या पावलासोबत हा ब्रिज आहे. यस आम्ही आलोय तिरुवल्लुवर स्टेशनला. तिरुवल्लुवर स्टॅच्यू. या स्टॅच्यू पासून स्वामी विवेकानंद स्मारक असं दिसतंय. आणि हे बघा ही बॅक साईड आहे आणि इकडे फ्रंट साईड आहे. अशा प्रकारे आमचा ग्लास ब्रिजचं सुद्धा हे झालेलं आहे. काय खातोय? थांब.
काय खातोय? लॉलीपॉप. आता आम्ही स्टॅच्यू ऑफ विजडम बघून झालाय, ग्लास ब्रिज पण बघून झालाय. आता आम्ही परत बोटीने परत कन्याकुमारी मध्ये जाऊ आणि अजून थोडे स्पॉट्स थोडे बघू, इथले लोकल साईट सीइंग. इथं आपल्याला संध्याकाळी यायचंय कदाचित. इथं सनसेट आहे, आपण सनसेट साठी सनसेट आणि सनराईज दोघं इथं होता. चला चलो फॉलो. आता आमचं झालंय दर्शन, आम्ही आता परत बोटीने तिकडे चाललोय. बोट आली आहे. आता बघा हे लोक कसे उतरतायत त्याच्यातून, कसे उतरतात. सोपं नाही, किती कष्ट घ्यायचे पडतात त्यांना, लोकांना पैशांसाठी काय काय करायचं पडतं. लाईफ जॅकेट आलंय म्हणा. हे असे लोक बाहेर येतात, हे लाईफ जॅकेट लावतील आणि मग आम्ही जाऊ. करून आल्यानंतर आम्ही घेतलाय थोडा टी ब्रेक. बघा हे किती फ्रेश. आता कन्याकुमारी टेम्पल मध्ये आलोय, पण ते 4 वाजता ओपन होतं. सो मागचा व्ह्यू एन्जॉय करू. हे बघा कुमारी टेम्पल पण बीच साईडच आहे आणि आम्ही तिकडे जाताना त्या बंदरावरून गेलो होतो तिकडे. आणि इथे ना 3 समुद्र एकत्र आलेत. कन्याकुमारी देवीचं दर्शन घेऊन आलेलो आहे आम्ही. आता आम्ही बघतो पुढचा स्पॉट काय आहे. इथे आमचं दर्शन झालं. इथे कन्याकुमारीचं प्रवेशद्वार आहे आणि इकडे लगेच बाजारपेठ आहे. आता आम्ही रिटर्न चाललोय. मारवाड़ी दुकान में ये सिंपले मोती है. मोती सिंपले देख रहा था उधर. आता रात्रीचे 8 वाजलेत आणि आम्ही निघालोय जेवायला. हे लोक चालवायला काही हायगाईच करत नाही, बेकार चालवतायत उपासाच्या दिवशी. तिकडे मसाला गल्ली, आम्ही मसाले पण घ्यायला आलो. काही नाही, आम्ही ऑर्डर दिली आम्ही. तुमची मजा आहे. आम्ही सोडा पितोय. मजा आहे. आम्ही प्राइस हे करतोय कंपॅरिझन. इकडे काय प्राइस आहे, इकडे काय प्राइस आहे.
शॉपिंग करून येऊ. काय घ्यायचंय पूजा? हे मग छान येतं ग, पण मग अशी ओढणार नाही ना. माझ्याकडे होते, मी घेतलेले हे होते माझ्याकडे. आमचं जेवण झालंय, आम्ही सगळ्यांनी चपाचट केलंय आणि आता हे डिस्कशन याच्यासाठी आहे की आपण इतक्या रोटी खाल्ल्या आहेत. हे डिस्कशन का बरं चालू आहे? नाही, रोटीच्या किमतीमुळे. एक रोटी कितीला आहे? 50ला. जर हे आपल्याला अगोदर माहिती असतं तर आपण अजून 50 खाल्ले असते. हे जर आपल्याला अगोदर माहिती असतं तर आपण पुऱ्या 50 खाल्ल्या असतात. आपण खाल्ल्या कमीच खाल्ल्या. कमी खाल्ल्या असत्या. बरोबर आहे. पण ठीक आहे, मी 2च खाल्ल्या, मार्ग आलं. मी पण 2च खाल्ल्या. सी फूड खाल्लं पण ते जरा आम्ही काल सी फूड खाल्लं पण ते जरा थोडंसं गळ्याला गळ्याला हे होतंय ना. हा, तुम्हाला पण होतंय का? ऑइल मुळे. ऑइल मुळे ठीक आहे. आता मी व्हेज खाल्लं आणि मग आज जरा उपवास होता म्हणून आज आम्हाला veg भले खावं लागलं. भले 50 रुपये रोटी असेल पण आम्ही आज व्हेज खाल्ले. मजबुरीमध्ये व्हेज खाल्लंय आम्ही आज. पण कॉस्टली खाल्लंय का? हा कॉस्टली. चलो फिर फोडणी मारा. बाय. मला आज करायची मला आज करायचं पण तसं. अरे या छत्र्या पण आपल्याच आहेत. त्याच्यामुळे सर्व झाले पिशवीपर्यंत आडो फोडून झाले. आठवण पडून चालले गेले ना. तूच खरंच जबाबदार माणूस आहे पूर्ण ट्रिप मध्ये. मी ऑब्झर्व करते. अच्छा तुम्ही आता ना काय आता येत हे बघा याच्यात हे बघा मध्ये काय झालं श्रवण? चष्मा लावला होता बेटरला प्रॉब्लेम होत होता. का बरं? त्याला मी म्हणतो काय म्हणे चष्मा तुला काय नजर काय तू आगे देखत तुझ्या पडी मध्ये सॉरी म्हणे. सगळ्या तिथे लाईन लावायला लागेल. हा ना याकडे मी ते लागून करत एक नंबर उभा आहे तिथे. त्याचा मजा पुटा गेलाय मजा विकीला दादा येऊन बाईट दिला. मजाक पुरला जाणार हे थांबलो म्हणून सर्वात मोठा महाराज कन्याकुमारी मधला स्वामीनारायण महाराज भेटले. त्यांचे दर्शन झालं, आम्हाला छान वाटलं. त्यांनी तुला टीका थांबलो, लावला. सर्वांचे दर्शन झालं आणि त्यांनी आम्हाला अष्टगंध लावला. कन्याकुमारीला सफल झाला आमचा. आता हे ना, स्वामी भेटले. बरोबर आहे, आपल्याला आशीर्वाद भेटले. आता सफल झालं पण ना कोणी जेवण कारण इथं बघायसारखं काही नाही. बरं टाइमपास आहे इथं. अरे तेच आवडलं नाही का तुला? ते एकच होतं ना, दुसरं काय होतं तिथं. ते 2 गोष्टी चांगल्या झाल्या. हा चल रे. आता इथं काहीच हे नाही. धर भाऊ, मला पण स्वामींनी फुल दिलं. हे शेवंतीचं फुल आहे. धरव. तिथे स्वामींचा पाय पडून मी आले का? राया काय तुझ्याकडे? मी काय म्हणते राया, ऐक ना, ही पॅन्ट काढून टाक. कसा राग येतो रायाला? दाखव. रायाला राग कसा येतो? राया राग कसा येतो तुला? गो 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 गो. अशा प्रकारे आमचा आज कन्याकुमारीचा डे पूर्ण फिरून झालेला आहे. एकही लोकेशन आम्ही टाळलं नाही, फक्त शूट करायला विसरलोय. कारण पण जे मेन नव्हते ते आम्ही फक्त तुमच्यासाठी शूट करून आणलंय. सो तुम्हीही पूर्ण ब्लॉग पहा आणि कसे वाटले ते सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. काय म्हणणं आहे? लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि बघा, ब्लॉग बघून माणूस किती आनंदी राहू शकतो. आमचे ब्लॉग बघून माणूस किती आनंदी राहू शकतो याचं एक जिवंत आणि लाईव्ह उदाहरण देते. मग काय बघते? ब्लॉग खूप फनी आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नक्की करा आणि कमेंट्स पण करा. यस, कमेंट्स पण करा. बाय.